मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत 8 जानेवारीला मुलाखत प्रदर्शित होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली उद्धव आणि राज ठाकरेंची मुलाखत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 8 जानेवारीला नागपुरात प्रकट मुलाखत। अभिनेत्री स्पृहा जोशीसह अभिनेता भारत गणेशपुरे साधणार मुख्यमंत्र्यांशी खुला संवाद। ऐन महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला धक्का, संतोष धुरी भाजपच्या गळाला। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहात, राज हरले, ठाकरे कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी, धुरींचं वक्तव्य। राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। राज ठाकरेंचे निकटवर्तीय भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती। संतोष धुरी यांच्या पाठोपाठ आणखी एक जण भाजपच्या वाटेवर। मनसेचा तो दुसरा नेता कोण याकडे लक्ष। तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, बिनविरोध पॅटर्नवरून विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार। काँग्रेसच्या काळामध्ये 33 खासदार बिनविरोध निवडून आल्याचा दावा। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप काँग्रेस सत्ता स्थापन करणार, ही तर अभद्र युती। शिवसेनेची टीका तर 25 वर्ष भ्रष्टाचार केलेल्या शिंदेंना सोबत घेतलं असतं तर ती अभद्र युती झाली असती, भाजपचा पलटवार। लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर टीकेची झोड उठल्यानंतर चव्हाणांकडनं दिलगिरी व्यक्त। रवींद्र चव्हाणांविरोधात देशमुख बंधू आक्रमक। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, रितेश देशमुखांचा निशाणा। तर भाजपमुळे राजकारण खालच्या स्तराला, आमदार अमित देशमुखांनी सुनावलं। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानानं नवा वाद। सुरतमधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंकडनं व्हिडिओ ट्विट। मुंबईत भाजपच्या प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत असल्याचा आरोप। कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र, अखिल चित्रेंचा सवाल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात हरिभाऊ राठोड मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। नार्वेकरांनी 12 उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप। कुलाब्यातील प्रभागांमधून नार्वेकरांचे कुटुंबीय रिंगणात। अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या दारात बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न। आमदार संग्राम जगतापांच्या स्वीय सहाय्यकावर आरोप। शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना डिवचलं। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीनंतर लालबागमध्ये पोस्टरबाजी। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण अशा आशयाचे बॅनर्स। काँग्रेस नेते हिदायत पटेल चाकू हल्ल्यात गंभीर जखमी। हल्ला का व कोणी केला याबाबत स्पष्टता। पटेल यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पुण्याचे माजी खासदार सुरेश करमाणींचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज संध्याकाळी अंत्यसंस्कार। कोल्हापुरात ते राजारामपुरीत घराला भीषण आग, आगीत सिलेंडरचा ब्लास्ट। सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या हडपसरमध्ये सराफाचं दुकान लुटणारे जेरबंद, कोयत्याचा धाक दाखवून लूटमार। 3 अल्पवयीन मुलांसह 6 आरोपींना अटक। यंदा पाऊस दगा देण्याची शक्यता, 2026च्या मान्सूनवरती अल निनोचं सावट असणार। स्कायमेटचा अंदाज, अल निनोमुळे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता।
व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचं भारताशी आध्यात्मिक कनेक्शन. निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्यसाईबाबांचे अनुयायी. अटकेपूर्वीच्या निवेदनातही सत्यसाईबाबांचा उल्लेख. व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोलंबिया, मेक्सिको आणि क्युबाही ताब्यात घेण्याचा इशारा. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरनं हटवल्यानंतर कोलंबिया आणि मेक्सिकोलाही गंभीर परिणामांची धमकी.